नमस्कार, मी केदार घाटगे. बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत. आणि आता पाहूया आठवडाभरातील काही घडामोडी. कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदामुळे शाहूवाडी पंचायत समिती कामकाजाचा बोजवारा उडतोय. अनेक विभागातील विकास कामं रखडलेत. त्याशिवाय कार्यालयीन कामकाजही विस्कळीत झालंय. शाहूवाडी पंचायत समितीमध्ये गेल्या 2 वर्षापासून कर्मचारी, अधिकारी आणि शिक्षक अशी मिळून एकूण 160 पदं रिक्त आहेत. कक्ष सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक तसंच विस्तार अधिकारी अशी काही पदं रिक्त आहेत. आरोग्य विभागातील रिक्त पदांची मोठी संख्या आहे, त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. शिक्षण विभागाला तर तालुक्यात कोणी वालीच नाही अशी परिस्थिती आहे. शिक्षकांची अनेक पदं रिक्त आहेत. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे जनावरांचे हाल होत आहेत. एकूणच रिक्त पदामुळे विकास कामं रखडली आहेत. त्याचबरोबर कार्यालयीन कामकाजही विस्कळीत झालंय. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगामासाठी फायदेशीर ठरते. पिकाला विम्याचं संरक्षण मिळतंय. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यानं प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे यावं असं आवाहन पन्हाळा तालुका कृषी अधिकारी डॉक्टर RD धायगुडे यांनी केलंय. बदलतं हवामान, अचानक उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती आणि इतर कारणामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. नदीलगत आणि डोंगर भागातील पिकांना पेरणीपासून काढणीपर्यंत अनेक प्रकारचे धोके संभवतात. आग, वीज कोसळणं, गारपीट, वादळ, पूर, भूस्खलन, कीड रोग अशा कारणांमुळे शेती पिकांची हानी होते. राबराब राबून पोटाच्या गोळ्याप्रमाणे जपलेल्या शेतीचं निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान होतं. अशा परिस्थितीत प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी आधार ठरणार आहे. पिकांचं नुकसान झाल्यास काही प्रमाणात मदत मिळू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी 31 जुलैपर्यंत प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत असं आवाहन तालुका कृषी अधिकारी डॉक्टर RD धायगुडे यांनी केलंय. यावेळी कृषी पर्यवेक्षक DD सातपुते, MK लवटे, कृषी सहाय्यक शांताराम कांबळे, विमा प्रतिनिधी निवास उदाळे, शेतकरी बाबासो पानकर, शिवाजी पाटील, विजय पाटील, शहाजी कुदळे उपस्थित होते. आशा वर्कर्स महिलांनी दिलेल्या योगदानामुळे शाहूवाडी तालुक्यात कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यात यश आले असं प्रतिपादन तहसीलदार गुरु बिराजदार यांनी केलं. आमदार विनय कोरे यांच्या वतीनं आर्सेनिक अल्बम औषध वाटप प्रसंगी ते बोलत होते. शाहूवाडी तालुक्यातील नागरिकांना आमदार विनय कोरे यांच्या वतीनं आर्सेनिक अल्बम 30 औषधाचं वाटप करण्यात आलं. जिल्हा परिषद बांधकाम समितीचे माजी सभापती सर्जेराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं. 60 वर्षावरील नागरिकांना 56,000 आर्सेनिक अल्बम 30 औषधाचा पहिला डोस देण्यात आलाय. याप्रसंगी तहसीलदार गुरु बिराजदार, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांच्या हस्ते नागरिकांना वाटण्यासाठी आशा वर्कर्सकडे औषधं देण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष अमोल केसरकर, पंचायत सदस्य अमर खोत, माजी उपसभापती महादेव पाटील, विष्णू पाटील, बाबासाहेब गद्रे, डॉक्टर HR निरंकारी, रंगराव खोपडे, सरपंच संभाजी दिंडे, परशुराम जाधव, ज्ञानदेव वरेकर, नगरसेवक भारत गांधी, विकास देशमाने उपस्थित होते. वार्तापत्रामध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. विराज सिटी भुयेकर पाटील ग्रुपचा एक सुमंगल वास्तू प्रकल्प विराज सिटी. साइट संपर्क कागल एसटी स्टँड समोर, नॅशनल हायवे NH4 लगत कागल. मोबाईल 9527608484. वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत. पन्हाळा तालुक्यात पुनाळ ग्रामपंचायतीची महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी निवड झाली आहे. या उपक्रमामध्ये समावेश झाल्यानं गावच्या विकासासाठी शासनाकडून 100% अनुदान मिळणार आहे. ग्रामस्थांनी या उपक्रमात सहभागी व्हावं. लोकसहभागातून गावचा कायापालट करूया असं आवाहन ग्रामपंचायत सदस्य विलास चौगले यांनी केलंय.
पन्हाळा तालुक्यातील पुनाळ गावाची महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये निवड झाली आहे। या योजनेसाठी ग्रामपंचायतीनं प्रस्ताव सादर केला होता। गेल्या 4 वर्षात ग्रामपंचायतीनं राबवलेल्या लोककल्याणकारी योजना, सार्वजनिक उपक्रम यांचं मूल्यांकन करण्यात आलंय। शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवून जनतेचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी पुनाळ ग्रामपंचायतीनं विशेष मेहनत घेतली आहे। या योजनेत समावेश झाल्यामुळे आता गावच्या विकासासाठी 100% अनुदान मिळणार आहे। लोकसहभागातून गावचा विकास अखंडपणे सुरू ठेवणार असल्याचं ग्रामपंचायत सदस्य विलास चौगुले यांनी सांगितलं। या निवड प्रक्रियेसाठी पंचायत समिती सदस्य रवी चौगुले, सरपंच राजश्री चौगुले, ग्रामसेवक शिवाजी पाटील, शामराव पाटील, मधुकर चौगुले, ग्रामपंचायत सदस्यांनी विशेष प्रयत्न केलेत। महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत निवड झाल्यानं ग्रामस्थांना त्याचा लाभ होणार आहे असं विलास चौगुले यांनी सांगितलं। गाईच्या दुधाला प्रति लिटर 10 रुपयांचं अनुदान मिळावं, दूध भुकटीला प्रति किलो 50 रुपये अनुदान द्यावं, 30 रुपये दरानं शासनानं गाईचं दूध खरेदी करावं अशा मागण्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं करण्यात आल्यात। या प्रश्नी कागल तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। राज्यातील शेतकऱ्यांच्या संकटात दिवसेंदिवस भर पडते। बँकेकडून नाकारला जाणारा कर्जपुरवठा, सोयाबीनचं बनावट बियाणं, दुबार पेरणी, युरिया खताचा तुटवडा, तर दुसऱ्या बाजूला नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अडचणीत सापडलाय। त्यातच दुधाचा दर कमी झाल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे। भारतीय जनता पार्टी, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम राष्ट्रीय समाज पक्ष आणि आरपीआय आठवले गटाच्या वतीनं कागल तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। गाईच्या दुधाला प्रति लिटर 10 रुपये अनुदान मिळावं, दूध भुकटीला प्रति किलो 50 रुपये अनुदान द्यावं, प्रति लिटर 30 रुपये दरानं गाईचं दूध शासनानं खरेदी करावं अशा मागण्या करण्यात आल्यात। या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी 1 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। यावेळी आरपीआय जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, बाबासाहेब कागलकर, BR कांबळे, विनोद कांबळे उपस्थित होते। श्रावण मासी हर्ष मानसी अशी म्हण प्रचलित आहे। श्रावण महिन्यातील निसर्गाचं रूप या म्हणीला तंतोतंत जुळणारं असतं। हिरवागार शालू नेसलेल्या डोंगर रांगा, खळखळते वाहणारे ओढे नाले आणि हिरवीगार पिकं असं निसर्गाचं मनमोहक रूप अक्षरशः भरून आलंय। पन्हाळा तालुका हा डोंगर कपारीचा तालुका म्हणून ओळखला जातो। मोठमोठ्या डोंगर रांगा, दाट झाडवेली, खळखळणारे ओढे नाले असं चित्र सध्या पाहायला मिळतंय। श्रावण महिन्यातील ऊन पावसाच्या खेळात तर दृश्य आणखीन खुलून दिसतंय। पावसाचा जोर कमी असला तरी हिरवा शालू पांघरलेल्या डोंगर रांगांवर मऊ मखमली रूप पाहायला मिळतंय। संत गतीनं वाहणारं झुळझुळ पाणी, हिरव्यागार पानवेलींनी लपटलेल्या वृक्षवेली, तरतरून आलेली भात पिकं, पक्ष्यांचा चिवचिवाट, शेताच्या बांधावर उगवलेल्या रानभाज्या असं निसर्गाचं मनमोहक रूप सुखद गारवा देतंय। करवीर तालुक्यातील बोलोली इथल्या काही ग्रामस्थांनी रस्त्यात अतिक्रमण केले। बांधकाम केल्यानं रस्ता वाहतुकीसाठी बंद झालाय। ग्रामपंचायतीनं अतिक्रमण हटवून वाहतुकीसाठी रस्ता खुला करावा अशी मागणी बोलोली ग्रामस्थांनी केली आहे। याबद्दलचं निवेदन ग्रामसेवक MG पाटील यांना देण्यात आलंय। करवीर तालुक्यातील बोलोली इथल्या बाटे गल्लीतील ग्रामस्थांनी रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीचं निवेदन ग्रामसेवक MG पाटील यांना दिलं। या गल्लीमध्ये वहिवाटीचा रस्ता 9 फुटाचा आहे। तंटामुक्त समितीच्या अध्यक्षासह काही ग्रामस्थांनी या रस्त्यात ठिकठिकाणी बांधकामं केली आहेत। त्यामुळं रस्ता अरुंद झाला असून वाहतुकीसाठी अडचण होते। ग्रामपंचायत प्रशासनानं याबाबतची तातडीनं दखल घेऊन रस्त्यातील अतिक्रमण हटवावं आणि वाहतुकीसाठी रस्ता खुला करावा अशी मागणी करण्यात आली आहे। 3 वेळा नोटीस बजावूनही संबंधितांनी अतिक्रमण हटवलेलं नाही। त्यामुळे पोलीस बंदोबस्तात रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात येईल असं ग्रामसेवक पाटील यांनी सांगितलं। वार्तापत्रामध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक। गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स। भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते। महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते। वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत। हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव ग्रामपंचायतीनं यावर्षीचा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतलाय। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचं सरपंच प्रताप देशमुख यांनी सांगितलं। हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव ग्रामपंचायत नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात अग्रेसर असतं। कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर सर्वात आधी सर्व गावकऱ्यांना आर्सेनिक अल्बम औषध देण्याचा निर्णय नवे पारगाव ग्रामपंचायतीने घेतलाय।
कोविडचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळं यावर्षी घरगुती गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्याचा निर्णय या गावानं घेतलाय. तसंच यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जाणार नाही असा निर्णय नवे पारगाव ग्रामपंचायतीने घेतलाय. सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये होणारी गर्दी कोरोनासाठी आमंत्रण देणारी ठरू शकते, ही बाब लक्षात घेऊन गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सरपंच प्रताप देशमुख यांनी सांगितलं. शासनाच्या धोरणानुसार विशिष्ट कारणाशिवाय जातीच्या दाखल्याच्या पडताळणीसाठी प्रस्ताव सादर करता येत नाही, पण आता ही अट शिथिल होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं याबद्दलचा निर्णय दिलाय. आरक्षित प्रवर्गातून शिक्षण, नोकरी आणि निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना विशिष्ट कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची अट घातली जाते. शासनाच्या धोरणानुसार या तिन्ही कारणाशिवाय जात पडताळणीसाठी प्रस्ताव सादर करता येत नाही. परिणामी ऐनवेळी अनेकांना जात वैधता प्रमाणपत्रासाठी धावपळ करावी लागते. वेळेत वैधता प्रमाणपत्र उपलब्ध न झाल्यामुळं काही पात्र व्यक्तींची संधी वाया जाते. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि श्रीराम मोडक यांनी महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. सरकारी नोकरी, शैक्षणिक प्रवेश आणि निवडणूक या कारणाशिवाय अन्य कोणालाही जात पडताळणीसाठी प्रस्ताव सादर करता येणार आहे. जुनी पद्धत नागपूर खंडपीठानं कालबाह्य ठरवली आहे. आता वर्षभरात कधीही जात पडताळणीसाठी अर्ज करता येणार आहे. मात्र त्यासाठी न्यायालयाच्या आदेशास अनुसरून शासन निर्णय निघणं आवश्यक आहे. डिसेंबर अखेर राज्यातील मुदत संपणाऱ्या 14,000 ग्रामपंचायतींवर खाजगी व्यक्तीची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचा शासन निर्णय अपेक्षेप्रमाणे उच्च न्यायालयात पोहोचला. औरंगाबादसह विविध खंडपीठात दाखल झालेल्या याचिकांची एकत्रित सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात झाली. ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून सरकारी अधिकाऱ्याची नियुक्ती करावी असा आदेश न्यायालयानं दिलाय. त्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी तातडीनं खुलासा केलाय. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून आधी शासकीय अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल, त्यानंतर रिक्त राहणाऱ्या जागांवर खाजगी व्यक्तीची नेमणूक केली जाईल असं नामदार मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं. राज्यातील मुदत संपणाऱ्या 14,000 ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्तीचे अधिकार पालकमंत्री आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आलेत. पण ग्रामविकास मंत्र्यांच्या या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या. नेत्यांकडून राजकीय पक्षपातीपणा होऊन पात्र व्यक्तीवर अन्याय होईल अशी शक्यता व्यक्त करून मुंबई, औरंगाबाद, नागपूर खंडपीठात शासन निर्णयाविरोधात आलेल्या याचिकांची एकत्रित सुनावणी मुंबई खंडपीठात न्यायमूर्ती नितीन जामदार आणि अभय आहुजा यांच्यासमोर झाली. या खंडपीठानं मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर सरकारी अधिकारीच प्रशासक म्हणून नियुक्त करावा आणि ज्या ठिकाणी प्रशासक म्हणून खाजगी व्यक्ती नियुक्त करायची असेल तर त्याची कारणं उच्च न्यायालयाला द्यावीत असा बुधवारी आदेश दिला. यासंबंधी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी खुलासा केलाय. ग्रामपंचायतीचे विस्तार अधिकारी, कृषी अधिकारी, शिक्षण अधिकारी आणि आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना प्रशासक नियुक्तीमध्ये प्राधान्य देणार आहे. सध्या राज्यात या संवर्गातील 40% जागा रिक्त आहेत, तर आरोग्य विभागातील अधिकारी कोरोना युद्धात गुंतल्यानं या विभागाला हात लावता येत नाही अशी परिस्थिती आहे. तरीही शासकीय अधिकाऱ्यांना प्रशासक म्हणून नियुक्त करून त्यानंतर खाजगी व्यक्तींचा विचार केला जाणार आहे अशी माहिती नामदार मुश्रीफ यांनी दिली. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं यावर्षी खरीप हंगामासाठी 1,429 कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटप केले. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पीक कर्ज देऊन केडीसीसी बँकेनं देशात नंबर 1 कामगिरी नोंदवली आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यामध्ये कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नेहमीच आघाडीवर असते. जिल्हा वार्षिक पतपुरवठा आराखड्यात पीक कर्ज वितरणाचं उद्दिष्ट निश्चित केलं जातं. मात्र राष्ट्रीयकृत बँका गरीब शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. अशा वेळी केडीसीसी बँक शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येत आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात केडीसीसी बँकेनं तब्बल 1,429 कोटी रुपयांचं पीक कर्ज शेतकऱ्यांना दिलंय. पतपुरवठा आराखड्यातील उद्दिष्टाच्या 208% कर्ज वितरण केलंय. शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यामध्ये कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक देशात नंबर 1 ठरली आहे. शेतकरी हाच केडीसीसी बँकेचा कणा आणि गोरगरीब शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाची जननी जिल्हा बँक आहे, असं बँकेचे अध्यक्ष ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी यानिमित्तानं स्पष्ट केलं. पन्हाळा तालुक्यातील पुनाळ इथं श्रीपतरावदादा बँकेचे चेअरमन राजेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गावातील सामाजिक कार्यकर्ते बापूसो म्हाळुंगेकर आणि शहाजी चव्हाण यांनी सुमारे 200 झाडं लावून वृक्षारोपण केलं. यावेळी विशाल पाटील, प्रसाद म्हाळुंगेकर, हनुमंत बनसोडे, आबाजी पाखरे, सुशांत म्हाळुंगेकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. याबरोबरच हे वार्तापत्र इथंच संपलं. नमस्कार.